Question 4. Find the minor and cofactors of each element of the determinant. D equal to 2, negative 1, 3, 1, 2, negative 1, 5, 7, 2. This determinant contains 9 elements. या determinant मध्ये किती घटक आहेत? 9 घटक आहेत. 3 rows and 3 columns. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 elements आहेत. 3 rows. First row, second row, third row. 3 columns. First column, second column and third column. तर हा determinant याची ऑर्डर किती आहे? 3 आहे. डिटर्मिनंट ऑर्डर इज 3. तर इथे आपल्याला प्रत्येक एलिमेंट जे आहे त्याचं मायनस काढायचं आहे, कोफॅक्टर काढायचं आहे. A11. Now A11 represent element in first row and first column. First column. इथे A11 फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट कोणता आहे? 2 आहे. तर इथे आता आपण एलिमेंट 2 चा मायनर आणि कोफॅक्टर काढू. Minor of A11 means M11. M11 represent minor of element which lies in the position first row and first column means A11. तर इथे आपल्याला M for मायनस आहे. तर इथं ह्या एलिमेंटचे आपल्याला मायनर काढायचं. तर आता कोणते एलिमेंट्स घ्यायचे आपल्याला मायनस काढण्यासाठी 2 चे? तर ह्या रो मध्ये नसलेले एलिमेंट आणि ह्या रो मध्ये नसलेले एलिमेंट, रिमेनिंग एलिमेंट आपल्याला घ्यायचं आहे. तर रिमेनिंग एलिमेंट्स आर 2, negative 1, 7 and 2. Now this is second डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. तर ह्या डिटर्मिनंटची ऑर्डर किती आहे? 2 आहे. हा मोठा डिटर्मिनंटची ऑर्डर 3 आहे. तर ह्याची 2 आहे. तर इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन सबट्रॅक्ट करायचे, तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची. 2 into 2, 2 into 2 minus 7 into negative 1 means 4 minus. Now negative and negative 7 into negative 7 means positive 7. इथे प्लस साइन घेऊ आपण 7. 4 plus 7, 11. 4 अधिक 7 बरोबर 11. कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A11 that is 2. कोफॅक्टर ऑफ 2 आपल्याला काढायचे आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा? हा Cij इक्वल टू negative 1 raised to I plus j into minor of ij. तर इथे आपल्याला कोफॅक्टर ऑफ A11 मीन्स एलिमेंट 2 चे कोफॅक्टर काढायचे आहे. त्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरू. C11 रिप्रेझेंट कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A11. मग इथे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. negative 1 I plus j. Here I equal to 1 and j equal to also 1. I represent row and j represent column. I plus j 1 plus 1 1 plus 1 into mij means M11. Now M11 is 11. M11 equal to 11. So negative 1 raised to square 1 plus 1 2. M11 is into 11. But negative 1 means minus 1 square equal to 1. Therefore 1 into 11 means 11. Cofactor of A11 is 11. Minor of A12. Here A12 is negative 1. तर negative 1 चे आपल्याला मायनर काढायचे आणि कोफॅक्टर काढायचा आहे. तर मायनर काढताना आपण कोणते एलिमेंट्स घ्यायचे? ह्या कॉलम मध्ये नसलेले आणि ह्या रो मध्ये नसलेले एलिमेंट घ्यायचे. रिमेनिंग एलिमेंट्स आर 1, negative 1, 5 and 2. Minor of A12. Now take this determinant. 1, negative 1, 5 and 2. 1, 1, negative 1, 5 and 2. तर ह्या कॉलम मध्ये नसलेले आणि ह्या रो मध्ये नसलेले हे एलिमेंट्स आहेत, हे घ्यायचे नाही. तर रिमेनिंग एलिमेंट्स आर 1, negative 1, 5 and 2. 1, negative 1, 5 and 2. Now take here क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. तिरकस गुणाकार करून वजाबाकी करायची. 1 गुणिले 2 वजा 5 गुणिले ऋण 1 negative 1. 1 into 2 2 minus minus become here plus ऋण ऋण धन 5 गुणिले 1 5 7. इथे मायनर ऑफ A12 किती आहे? 7. कोफॅक्टर ऑफ A12 इक्वल टू negative 1. यूज दिस फॉर्म्युला 1 plus 2 I plus j. Here I equal to 1, j equal to 2. I plus j 1 plus 2 into minor of M12 negative 1 raised to 3 and minor of A12 is 7 into 7. Now negative 1 cube equal to negative 1 because negative 1 square equal to 1 and 1 into negative 1. Therefore negative 1 into 7 means negative 7. Cofactor of A12 is negative 7. C for cofactor. And 1 represent row and 2 represent here column. And C for cofactor. Minor of A13. Here element A13 equal to 3. Where 1 is first row and 3 is here
कॉलम इथे मायनर काढायचं आपल्याला. त्यासाठी आपण परत असे एलिमेंट्स घ्यायचे की ह्या कॉलम मध्ये नसलेले आणि ह्या रो मध्ये नसलेले. म्हणजे हा एलिमेंट नाही घ्यायचा, हा नाही घ्यायचा, हा नाही घ्यायचा, हा नाही घ्यायचा. तर हे रिमेनिंग जे आहेत 4 एलिमेंट ते घ्यायचे. म्हणजे हा डिटर्मिनंट तयार होतो, छोटा डिटर्मिनंट ऑफ सेकंड ऑर्डर. नाउ टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची. 1 गुणिले 7, 1 into 7 minus 5 into 2. 7 minus 10 means minus 3 or negative 3. Minor of A12 equal to M, A13 equal to M, 13 equal to negative 3. Now cofactor of A13 means C13 equal to negative 1 raised to 1 plus 3. 1 plus 3 into M13 means negative 1 raised to 4. M13 is negative 3. Now negative 1 raised to 4 means negative 1 square into negative 1 square means 1 into 1 equal to 1. Negative 1 square means 1. Square of negative number equal to a positive number. Now negative 1 raised to 4 means 1 into negative 3 means negative 3. Therefore cofactor of A13 equal to negative 3. Minor of A21 equal to minor of 21 A21 M21. त्याचे आपल्याला ह्या एलिमेंटचे मायनर काढायचे. A21 इज इक्वल टू 1. A21 हियर इज 1. ह्याचे आपल्याला काय करायचे, मायनस काढायचे. तर परत कोणते एलिमेंट घ्यायचे, तर ह्या रो मध्ये नसलेले आणि ह्या कॉलम मध्ये नसलेले. आता ह्या रो मध्ये कोणते एलिमेंट आहे, 2 आणि निगेटिव्ह 1, म्हणजे 2 घ्यायचे नाहीत. आणि ह्या कॉलम मधले कोणते, 2 आणि 5. रिमेनिंग आर निगेटिव्ह 1, 3, 2, 7 अँड 2 हे एलिमेंट घ्यायचे. असा डिटर्मिनंट मग तयार होतो. निगेटिव्ह 1, 3, 7 आणि 2. निगेटिव्ह 1, 3, 7, 2. आता इथे परत हा छोटा डिटर्मिनंट झालेल्या ऑर्डर 2 चा ह्याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. निगेटिव्ह 1 into 2 minus 7 into 3. Well, negative 2 minus 7 into 3 means 21. 7 3 21. मग negative 23. M21 equal to negative 23. Now cofactor of A21 means C21 equal to negative 1 raised to 2 plus 1. 2 plus 1 into M21 means negative 1 cube. 2 plus 1 cube. M21 is here negative 23 means negative 1 into negative 23 means positive 23. Therefore C21 equal to 23. तर इथे मायनर 21 किती आलेला आहे, निगेटिव्ह 23 आलाय आणि कोफॅक्टर आलेला आहे पॉझिटिव्ह 23. मायनर ऑफ A22 हियर इज 2. A22 2 मायनर काढायचं. तर ह्या कॉलम मधले ह्या रो मधला एलिमेंट घ्यायचे, रिमेनिंग एलिमेंट घ्यायचे. म्हणजे 2, 3, 5, 2 and take cross multiplication and then subtract. 2 into 2 4. 4 minus 15 means negative 11. M22 means minor of A22. Now cofactor of A22 means C22 equal to negative 1. 2 plus 2 into M22 means negative 1 raised to 4. M22 is a negative 11. Negative 1 raised to 4 means 1. 1 into negative 11 means negative 11. Therefore C22 equal to negative 11. Minor of A23 means negative 1. Here A23 is negative 1. आता कोणते एलिमेंट घ्यायचे, या कॉलम मधले नाही घ्यायचे आणि ह्या रो मधले एलिमेंट घ्यायचे नाही. रिमेनिंग एलिमेंट 2, negative 1, 5 and 7. 5 and 7. Now take cross multiplication and subtract. 2 into 7 minus 5 into negative 1 means 14. Negative will come here. Positive 5 into 1 5 means 19. Cofactor of A23 means C23 equal to negative 1 raised to 2 plus 3 into M23 means negative 1 raised to 5. M23 is 19 means negative 1 into 19 equal to negative 9. Negative 1 raised to 5 equal to negative 1. Minor of A31 means 5. Element 5. M31 equal to negative 1, 3, 2, negative 1. Now take cross multiplication and subtract. 1 minus 6. Negative 1 into negative 1, 1. 2 into 3, 6 minus 5. M31 equal to minus 5. Cofactor of A31 equal to C31 equal to negative 1. 3 plus 1 into M31. Now negative 1 raised to 4 means 1 and into negative 5 means negative 5. Therefore cofactor of 31 equal to negative 5.
cofactor of A31. Here A31 is 7. Cofactor of 7 means M31 equal to take elements, these remaining elements 2, 3 means 2, 3, 2, 3, 1 and negative 1. Take cross multiplication and subtract. 2 into negative 1, 2. 1 into 3, 3 and subtract. Negative 2, negative 3 equal to negative 5. M32 equal to negative 5. Cofactor of A32 equal to C32 equal to negative 1, 3 plus 2 into M32. Negative 1 raised to 5 into negative 5. Negative 1 raised to 5 means negative 1 raised to 4 into negative 1. Negative 1 raised to 4 is 1. 1 into negative 1 is negative 1. Negative 1 and negative 5. Multiplication of negative 1 into negative 5 means 5. Therefore, cofactor of 32 equal to 5. Minus of A33 equal to M33. Here A33 element is 2. Therefore, take here remaining factor. Remaining elements 2, negative 1, 1, 2. Take cross multiplication and subtract. तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची. 2 गुणिले 2 4. 1 गुणिले ऋण 1 ऋण 1. गुणिले वजाबाकी करायची. ऋण ऋण धन होणार. Negative negative become positive. 4 plus 5 4 plus 1 equal to 5. M33 equal to 5. Now cofactor of A33 means C33 equal to negative 1 raised to 3 plus 3. 3 plus 3 means 6. Negative 1 raised to 6 equal to 1. And M33 is a 5. Therefore cofactor of A33 means C33 equal to 5.